पण मी मागच्या वर्षी अठी आलतो तर मला वाटते जास्त किलोमीटर तिकडे सोडेल आहे, पण चालून राहिलो मस्त एक्सपिरियन्स वाटू राहिला. बंद धुका आणि पाणी पडू राहिलं. आता भाऊ वाजले सकाळचे 5:20 आणि आता लागलो आम्ही दर्शन बारीत. च्या वर्षी मला 4-5 घंटे लागले ते, पण या वर्षी 1 ते 1.5 घंट्यातच मा दर्शन झालं. चला रे भाऊ, आता वाजले सकाळचे 3:30. आता मी उठलो, तयारी केली आणि आता निघा लागते. बेस्ट ठिकाण आहे, चला. भाऊ आम्ही 2 किलोमीटर पहिले उतरलो, पैदल जाऊ राहिलो आता 5 किलोमीटरला. भाऊ आता वाजले पायटेचे 5. 2 किलोमीटर तिकडे गाडी सोडली. आता असं या आमच्या टूर गाईडचं म्हणणं आहे की 2 किलोमीटर तिकडे सोडली, पण मी मागच्या वर्षी अठी आलतो तर मला वाटते जास्त किलोमीटर तिकडे सोडेल आहे, पण चालून राहिलो मस्त एक्सपिरियन्स वाटू राहिला. बंद धुका आणि पाणी पडू राहिलं. वा रे वा. चला भाऊ, मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजल नवीन ठिकाण. आपण येला आहे पुणे जिल्ह्यातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, ते म्हणजे भीमाशंकर तटी. गाडी भाऊ 2 किलोमीटर मागे उभी केली. दाबून पाऊस होता आणि मग हे असा रेनकोट 100 रुपयाला विकत घ्यावा लागला, कारण छत्री आणली नव्हती. माई गिग बॅग ओली झाली असती. इकडे या रस्त्यानं आता असं जावं लागते. चलो आगे. आता भाऊ वाजले सकाळचे 5:20 आणि आता लागलो आम्ही दर्शन बारीत.
झालं बा दर्शन आणि आता वाजले 6:35. म्हणजे मागच्या वर्षी मला 4-5 घंटे लागले ते, पण या वर्षी 1 ते 1.5 घंट्यातच मा दर्शन झालं. बाकी माहिती देतो मी, चला पुढे. मग आता भाऊ हे भीमाशंकर नेमकं कुठे आहे? तर हे पुणे जिल्ह्यात आहे आणि पुण्या शहरापासून 110 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे भीमाशंकर वन विभाग म्हणजे सह्याद्रीच्या रांगीत डोंगर रांगीत वसलेला आहे हे भीमाशंकर. म्हणजे भीमाशंकर वन्य अभयारण्य जे आहे त्याच्यात आहे भीमाशंकर. पण भाऊ 12 ज्योतिर्लिंगापैकी शंकराचं हे 6वं ज्योतिर्लिंग मानल्या जाते. आता महादर्शन तर मी लवकर उठल्याच्यानं झालं. माया मागे पाय हे दर्शन करणाऱ्याची गर्दी पुरी रांग लागेल आहे. श्रावण महिना चालू आहे. दुसरी गोष्ट आजचा इतवार आहे. मी भाऊ 2:30 वाजता उठून 3:30 वाजता निघाला आहे रूममधून. भीमाशंकर पासून 20 किलोमीटर दूर हॉटेल करेल होती. मग आता याले भीमाशंकर हे नाव कसं काय पडलं भाऊ? तर कर्कटी राक्षसाचा पुत्र होता भीमा. तो या एरियात लोकांना आपण त्रास द्यायचा खूप. त्यांना हैदोस माजवलता. मग लोकांनी काय केलं, देवदेवताईने काय केलं की शंकरजीले आवाहन केलं. मग शंकरजीने त्याचा वध केला आणि अठी भीमाशंकर नावानं प्रगट झाले. म्हणून ॲक्च्युअल त्या राक्षसाच्या नावावरून या ठिकाणाचे नाव पडलं भीमाशंकर. चला भाऊ, मग अपेक्षा आहे की हाही भीमाशंकरचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते? लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवावं लागते, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आपले ब्लॉग रेग्युलर येतच राहतील, कारण ज्ञानेश्वर माऊली मी म्हणेलच आहे ना हो, अवघे विश्वची माझे घर, आहे की नाही? राम राम.